ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग असावा यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी सुरू केलेल्या माझ्या नजरेतून बदलते ठाणे या उपक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। या उपक्रमाचे तिसरे सत्र ठाणे शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले। शहरात झालेल्या सौंदर्यीकरणामुळे ठाण्याचे रूप आणि अधिक मोहक वाटत असून या बदलाचे ठाणेकरांकडून कौतुक होत आहे। परंतु ठाणे शहर हे आरोग्याच्या दृष्टीनेही सुदृढ बनवणे देखील तितकेच गरजेचं असून याची सुरुवात ही लहान मुलांपासून व्हावी यासाठी महापालिकेने तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींबाबत होर्डिंग्सच्या माध्यमातून जनजागृती करावी, उच्च वैद्यकीय शिक्षण सुविधा उपलब्ध व्हावे यासाठी महाविद्यालय उभारावे, तसेच महापालिकेची जी कार्यरत आरोग्य केंद्रे व रुग्णालय आहेत त्या ठिकाणी खासगी डॉक्टरांना सेवा देता यावी यासाठी वेळ ठरवून द्यावी अशा सूचना या चर्चासत्रामध्ये शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी केल्या। आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या चर्चासत्रात इंडियन मेडिकल असोसिएशनचे ठाणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर महेश जोशी, सचिव डॉक्टर सुनील बुदलानी, खजिनदार डॉक्टर मीनल गाडगीळ, ENT सर्जन डॉक्टर प्रदीप उप्पल, मेडिसिन विभागाचे अध्यक्ष डॉक्टर अमित सराफ, IMAचे महाराष्ट्र सदस्य डॉक्टर संतोष कदम, डॉक्टर MP शहा, राजीव गांधी मेडिकल महाविद्यालयाचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर जयनारायण सेनापती, डॉक्टर मनीषा घोष इत्यादी सहभागी झाले होते। ठाणे शहरातील नागरिकांचं आरोग्य सुदृढ असावे यासाठी ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन विभागावरती खासगी व सरकारी रुग्णालयाचा समूह तयार करावा। या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करावी। यामध्ये प्रामुख्याने दैनंदिन आहार कसा असावा, कोणते पदार्थ खावेत आणि खाऊ नये याची माहिती सातत्याने द्यावी। सदरची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आकर्षक पद्धतीने फलक लावून त्यावर स्लोगन द्यावेत। निश्चितच हे माध्यम फायदेशीर ठरेल, तसेच लहान मुलांना देखील याची माहिती मिळेल असं मत डॉक्टर प्रदीप उप्पल यांनी व्यक्त केलं।